नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। माझा मुलगा अरीव आता 13 महिन्याचा झालेला आहे। 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। भरपूर कमेंट्स असतात की ताई तू अरूला काय खायला देतेस ते शेअर कर। मी माझ्या बाळाला अगदी बेसिक देते, अगदी म्हणजे डाळ भात असेल, दूध असेल गाईचं अजूनही देते, कारण की मुलांना कॅल्शियमची गरज असते। आमच्या गोठ्यातच आहे गाय, त्याच्यामुळे गाईचं दूध देते। ब्रेस्ट फीडिंग त्याचं अजूनही सुरू आहे। फळं देते भरपूर, आणि अशा काही रेसिपी या व्हिडिओमधून तुम्हाला कळतील ज्या मी अरूला देते। तर आय होप तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल। व्हिडिओ बघून घ्या। रेसिपी नंबर 1, एक सफरचंद घेतलेला आहे, बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। हे आता आपण वाफवणार आहोत। त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलंय, एक डिश उकडी ठेवतीये आणि एका वाटीमध्ये सफरचंदाचे काप ठेवून हे आता उकडत लावायचे आहेत। पाणी मी थोडंसं अजून एक्स्ट्रा ॲड करते। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तसं वाफवू शकता। मीडियम फ्लेमवर आता वाफ काढून घ्यायची। एक 10-15 मिनिटांमध्ये व्यवस्थित छान काप ते शिजतात। तोपर्यंत मी इकडे ओट्सला मिक्सरमध्ये थोडंसं ग्राइंड करून घेते। ओट्स मी भाजलेले नाही आहे, तुम्ही पहिले तव्यावर भाजून मग ग्राइंड करू शकता। सफरचंदाचे काप उकडल्यानंतर ते सुद्धा मिक्सरमधून काढून घ्यायचे, प्युरी करून घ्यायची। ओट्सची जी पावडर आपण जस्ट बनवली ती मी एका पॅनमध्ये थोडीशी परतून घेते। हलकासा कलर चेंज होईल, म्हणजे ब्राऊन थोडासा रंग झाल्यानंतर ओट्स पावडरचा त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि आपण जी ॲपलची प्युरी केली होती ती ॲड करते मी आणि एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेते, थोडंसं शिजवून घेते। मग मी यामध्ये ॲड करते साधारण चमचाभर गुळ पावडर। सेंद्रिय गुळ पावडर आहे, तुम्ही स्किप करू शकता कारण सफरचंद तसंही गोड असतं, पण मी ओट्स बऱ्यापैकी घेतले होते ना पावडर, त्याच्यामुळे मी थोडीशी गुळ पावडर ॲड केली। हलकंसं सैंधव मीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता, त्याने पण टेस्ट अजून वाढते। नाही वापरलं तरी चालेल। एक 5-7 मिनटं छान पॅनमध्ये शिजवून घेतलंय आणि मग थंड करून आपण हे बाळांना देऊ शकतो, मुलं आवडीने खातात। रेसिपी नंबर 2, कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये राई आणि जिरं टाकायचं। गाजराचे बारीक तुकडे करून ते सुद्धा टाकलेले आहेत। थोडेसे मटारचे दाणे टाकले। तांदूळ स्वच्छ धुवून ते ॲड केले। मुगाची डाळ स्वच्छ धुवून 15 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवली होती ती ॲड केली। थोडीशी हळद आणि एकदम चिमूटभर हिंग ॲड केलं। थोडंसं सैंधव मीठ ॲड केलं, सेंधा नमक, रॉक सॉल्ट। पाणी जास्त ठेवलं आणि आता व्यवस्थित छान मिक्स केलं। झाकण लावलं कुकरचं आणि किमान 3 शिट्ट्या काढून घेतल्या। कुकर थंड झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून मॅश केली खिचडी। अशा कन्सिस्टन्सीची ती बनली। अशी पातळसर असेल ना तर पचायला पण सोपं जातं मुलांना। रेसिपी नंबर 3, ऑनलाईन जे रेडीमेड भरडीचे वगैरे पॅकेट्स मिळतात ना ते आहेत माझ्याकडे। तर हे राजगिरा आणि मखाना आहे, त्याच्यानंतर कुरमुरे आणि मखाना आहे, त्याच्यानंतर तांदूळ मूग डाळची भरडी, हे सातूचं सत्व, नाचणी सत्व, राजगिरा, असे वेगळे वेगळे प्रकार आहेत। ते मी अरूला देते। हे मी एका इंस्टाग्राम पेजवरून मागवलं आहे। बालवर्धकचे सुद्धा चांगले असतात असं तुमच्याकडूनच मला कळलं। तर हे पॅकेट्स मी रेडी ठेवते, कधी पटकन भूक लागली असेल अरूला तर 5 मिनिटामध्ये बनतं। हे सगळ्याची प्रोसेस ऑलमोस्ट सेमच आहे। नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 1-2 चमचे जशी बाळाची भूक असेल त्याच्यानुसार पावडर घ्यायची। मी इथं नाचणीचं सत्व बनवते, 2 चमचे सत्व घेतलं, पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे त्या ज्या गुठळ्या असतात त्या फुटतील। जर कोमट पाण्यामध्ये किंवा गॅसवर पाणी चढवून मग त्याच्यामध्ये ॲड केलं तर त्या गुठळ्या फुटायला वेळ लागतो किंवा फुटत पण नाहीत व्यवस्थित, म्हणून गॅस बंद असताना पहिले गुठळ्या फोडल्या, मग गॅस ऑन केला। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं रॉक सॉल्ट, सैंधव मीठ ॲड करते आणि थोडीशी गुळ पावडर ॲड करते, सेंद्रिय गुळ पावडर। आणि मग हे व्यवस्थित छानपैकी ढवळून एक 2 ते 5 मिनिटांमध्ये छान शिजून जातं नाचणी सत्व। गरज पडली तर तुम्ही वरून थोडंसं पाणी पण ॲड करू शकता। याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स पावडर सुद्धा ॲड करते थोडीशी, पण सध्या माझ्याकडची संपली आहे त्याच्यामुळे मी ॲड नाही केली। रेडीमेड सुद्धा मिळते ड्रायफ्रूट्स पावडर, ती पण घेऊ शकता किंवा घरी बनवणं पण सोपं आहे। 5 मिनिटांमध्ये शिजतं नाचणी सत्व आणि अशी कन्सिस्टन्सी होते, चॉकलेटसारखं दिसतं। सत्व लवकर थंड करण्यासाठी मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे। ही चांदीची प्लेट आहे अरूची, हे माझ्या आईने त्याला गिफ्ट केलेली आहे। तर शक्यतो मी ह्याच्यातच डाळ भात वगैरे त्याला भरवते। थंड करण्यासाठी मी सेपरेट एका मोठ्या ताटामध्ये पाणी घेतलं आणि ही प्लेट त्याच्यामध्ये अशी ढवळते सो दॅट ती हीट त्या पाण्यामध्ये ट्रान्सफर होते। पाणी आपण पटपट 1-2दा चेंज करू शकतो, त्यांनी पण लवकर थंड होतं। मुलांना कधी कधी भूक अगदी अनावर झालेली असते, अशा वेळेला पटकन थंड करण्यासाठी हा चांगला उपाय आहे। अरूसाठी मी चांदीचा वाडगा, चांदीचा चमचा सुद्धा आणलेला आहे, चांदीचा पेला सुद्धा त्याला गिफ्ट केलेला आहे। तर हेच गोष्टी मी त्याला वापरते, कारण की चांदी मुलांसाठी चांगली असते आणि वस्तू घरात असून नुसतं ठेवून देण्यापेक्षा त्यांचा वापर झाला तर ते चांगलंच आहे ना, म्हणून। रेसिपी नंबर 4,
कधी कधी आपल्याला इतकी जास्त कामं लागून जातात की लहान बाळांसाठी सेपरेटली काहीतरी बनवण्याचा वेळ नसतो आणि मुलांना पण भूक लागलेली असते, ती रडत असतात. अशा वेळी आपण आपल्यासाठी जे डाळ आणि भात बनवतो तेच मी मिक्सरला लावून घेते. डाळ जास्त घेते आणि भात कमी घेते, म्हणजे मग ते थोडं लिक्विड फॉर्मॅटमध्ये बनतं आणि तसंच अरूला मला भरवायला आवडतं. कडक कडक भात भरवण्यापेक्षा पचायला पण हे सोपं पडतं. हे अशा कन्सिस्टन्सीचं मी त्याला देते. रेसिपी नंबर 5. कुकरमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं राई आणि जिरं, थोडीशी कढीपत्त्याची पानं ॲड केली, थोडीशी कोथिंबीर ॲड केली. लवकर ॲड करते आहे नो, पण फोडणीच्या वेळी कोथिंबीर ॲड केल्याने एक फ्रेशनेस वेगळाच येतो. त्याच्यानंतर टाकला थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो. त्यानंतर ॲड केल्या बटाट्याच्या काचऱ्या बारीक चिरून घेतल्या होत्या. मग ॲड केले गाजर आणि बीटचे बारीक चिरलेले तुकडे. मग टाकली थोडीशी हळद, थोडंसं हिंग, तांदूळ आणि मूग डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून मग ॲड केलं. पाणी टाकलं, सैंधव मीठ टाकलं आणि वरून अजून जास्त कोथिंबीर भरभरली. मग छान ढवळलं, झाकण लावलं आणि किमान 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. शिजल्यानंतर आपली खिचडी काहीशी अशी दिसते. तसं तर व्यवस्थित शिजलेली आहे, तरी पण तुम्हाला वाटतं आहे की थोडी थिक आहे तर तुम्ही हलकंसं कोमट पाणी ॲड करून काट्या चमच्याने ती मॅश करू शकता. तर ही अशी कन्सिस्टन्सी अरूसाठी परफेक्ट आहे. रेसिपी नंबर 6 अरूची फेवरेट आहे. चपात्या घेतलेल्या आहेत, 1 किंवा 1.5 घेऊ शकता. त्याचे तुकडे केले. 5 मिनटं हे तुकडे पाण्यामध्ये आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत. एक छान पिकलेला आंबा घेतला. पिकलेला असेल तर वरून साखर किंवा गूळ पावडर घालायची गरज नाही ना, त्याच्यामुळे पिकलेला शक्यतो घ्या. आणि त्याचं मी पल्प काढून घेतलं मस्तपैकी. मग या पल्पमध्ये चपातीचे जे तुकडे आपण भिजत ठेवले होते ते ॲड केले आणि मिक्सरला वाटून घेतलं. तर अशी मस्त प्युरी काइंड ऑफ तयार होते. मस्त खायला पण छान लागते आणि अरूला आवडतं. चपाती पण पोटात जाते आणि आंबा पण. 7व्या नंबरला आहेत फळं. जितकी जास्त फळं तुम्ही तुमच्या बाळाला द्याल त्यांच्यासाठी चांगलं आहे. फळ हे डिरेक्टली आपल्याला निसर्गाकडून मिळतं आणि त्याला कुठलीही एक्स्ट्राची प्रोसेस न करता, अग्नीमध्ये वगैरे काही त्याला न करता आपण बाळांना देतो. शक्यतो एकदा छोटं बाळ असेल तर आपण प्युरी किंवा वाफवून देतो, पण अदरवाईज 1 वर्षाचा वगैरे साधारण झाल्यानंतर आपण त्याला रॉ फॉर्ममध्ये फळं देतो आणि तशीच त्या बाळांसाठी खूप छान असतात. तर ही जी चित्रामध्ये तुम्हाला फळं दिसत आहेत ती सगळी मी अरूला देते. जी अशी थोडीशी कडक कॅटेगरीची असतील ती मी वाफवून देते, मग काट्या चमच्याने मॅश करून देते किंवा मग वाफवून प्युरी करून देते किंवा मग डिरेक्टली प्युरी करून देते. आणि जी अशी साधारण आरामात खाण्यासारखी असतात त्याचे बारीक बारीक काप करून देते. फक्त एवढ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण जे काप मुलांना देऊ ते त्यांच्या घशात वगैरे कुठे अडकले नाही पाहिजेत, इतके बारीक चिरून द्यायचे. शक्यतो संपूर्णतः पिकलेलं जे फळ असेल तेच द्यायचं, म्हणजे ते गोड पण लागतं आणि बाळांना त्यांची गोडी पण लागते फळांची. या उन्हाळ्यात तर मी अरूला भरपूर फळं खायला दिली, कारण की कधी कधी कसं आहे मुलं पाणी प्यायचा कंटाळा करतात. मग फळांच्या माध्यमातून त्यांच्या शरीरात पाणी पण जातं आणि फायब्रस कंटेंट पण जातो, त्याच्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशनचा पण त्रास होत नाही. ड्रॅगन फ्रूट वगैरे सगळं खातो अरू. या काही रेसिपीज डेली बेसिसवर मी अरूला देते, त्या तुमच्याशी शेअर केल्या. आणखी जर काही वेगवेगळ्या रेसिपी मी फ्युचरमध्ये ट्राय केल्या तर त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवून मी तुमच्याशी शेअर करेन, कारण की भरपूरच कमेंट्स असतात. आणि मला माफ करा की मी खूप वेळ लावला हा व्हिडिओ आणण्यासाठी तुमच्यासमोर, पण कसं आहे प्रत्येकच वेळेला त्याच्यासाठी रेसिपी बनवताना शूट करायला जमतंच असं नाही. मुलांना भूक लागलेली असते, ते रडत असतात, आपण आपल्या दुसऱ्या कामांमध्ये बिझी असतो, त्याच्यामुळे माफ करा थोडा लेट झाला. पण आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर आहे. अगदी बेसिकच मी त्याला देते. डाळ भातावर जास्त फोकस असतो, लिक्विड कंटेंटवर सुद्धा जास्त फोकस. सध्या उन्हाळ्यामध्ये तर पाणी भरपूर मुलांना गरजेचं असं, ते पाणी प्यायला कंटाळा करतात. मग फळांच्या माध्यमातून किंवा ज्युसेसच्या वगैरे माध्यमातून मुलांपर्यंत पाणी गेलेलं खूप छान. साखर मी वापरत नाही, गूळ पावडरचा वापर करते. नॉर्मल मिठापेक्षा सैंधव मिठाचा वापर करते. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू लवकर. बाय बाय, टाटा, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.